नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे अर्जुन आणि प्रियाचं जेव्हापासून लग्न ठरलंय तेव्हापासून प्रिया अर्जुनला पूर्णाजीच्या तब्येतीमुळे सतत ब्लॅकमेल करते. ती सतत म्हणते की अर्जुन, ह्या वेळेला जर तू माझ्याबरोबर लग्न केलं नाहीस ना, तर पूर्णाजी जिवंत राहणार नाही हं. तू बघतोयस ना, पूर्णाजीने तुझ्याकडून वचन घेतलंय तेव्हा तिला बरं वाटतंय. आणि आता पूर्णाजीसाठी इथे अर्जुन किती इमोशनल आहे ते आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. आणि आपल्या आजीला आपल्यामुळे काही व्हायला नको अशी भीती त्याच्या मनामध्ये सतत असते. आणि म्हणूनच त्याने आता प्रियाबरोबर लग्न करण्याचा निर्णय हा घेतलेला असतो. पण प्रेक्षकांनो, आतमध्ये कुठे ना कुठेतरी अर्जुनला त्या गोष्टीचा खूप जास्त त्रास झालेला आहे. पण अर्जुनचा हा त्रास दुसरा तिसरा कुणी नाही तर सायलीने दूर केलेला असतो. त्यामुळे अर्जुनसुद्धा आता निश्चिंत झालेला असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, सायलीने ह्या वेळेला आता वेगळंच रूप धारण केलेलं असतं. तिने इकडे अर्जुनबरोबर प्रियाचं लग्न होणार नाही, तर अर्जुनबरोबर माझंच लग्न होणार, माझ्या नवऱ्याबरोबर माझंच लग्न होणार, असा काही तिने जो विडा उचललेला आहे. आणि त्याच त्याच अगदी बाजूने ती तिची वाटचाल करते. तर इकडे प्रेक्षकांनो, आता संगीत सोहळा सुभेदारांच्या इथे खूपच जास्त धामधूममध्ये पार पाडत असतो. आणि त्या संगीत सोहळ्यामध्ये आता सायलीची एंट्री होते. आणि ती चैतन्याच्या मदतीने प्रियाला संगीतमध्ये बरोबर इथे तिच्या ज्यूसमधून भांग पाजते, जेणेकरून सगळं काही तिने आता बोललं पाहिजे, नशेमध्ये सगळं काही सत्य तिने सांगून टाकलं पाहिजे, अशा हेतूने तिला आता ज्यूसमधून भांग देण्यात येते. पण हे काम अगदी व्यवस्थितरित्या चैतन्याने केलेलं असतं, म्हणजे प्रियाला कुणावरती संशय येणार नाही अशा रीतीने. आणि प्रेक्षकांनो, इथे सायलीचा कॉन्फिडन्स जो तिच्यामध्ये आलेला असतो तो अगदी तिला न्याय मिळवून देतो. म्हणजे चैतन्याच्या मदतीने सायलीने आता प्रियाला संगीतमध्ये जो काही भांग पाजलेला असतो तिच्या ज्यूसमधून, त्यामुळे इथे प्रियाला आता पूर्णपणे गुंगी आलेली असते. आणि त्याच्यामध्ये जे काही सत्य आहे ती सगळं वधवून मोकळी झालेली असते. ती अर्जुनबरोबर लग्न कशासाठी करते आणि तिने कशासाठी त्या घरामध्ये एंट्री घेतलेली आहे, अगदी इथपासून ते पैशांसाठी आणि प्रॉपर्टीसाठी तिला अर्जुनबरोबर लग्न करायचं आहे आणि सायलीला कमीपणा द्यायचा आहे तिच्या आयुष्यामध्ये, म्हणून इथे प्रियाने हे पाऊल उचललेलं असतं. तेव्हा इकडे आता आपलं येणारं आयुष्य हे सुखाचं समाधानाचं असावं या हेतूने तिने अर्जुनला निवडलेलं असतं. कारण अर्जुन हा खूपच जास्त श्रीमंत आहे आणि तिला त्याचा फक्त पैसा हवा असतो. हे सगळं सत्य, हे सगळं गटार तिने सुभेदारांच्या आणि किल्लेदारांच्या समोर आता ती ओकून मोकळी झालेली असते. त्याच्यामुळे इथे आता सुभेदारांना प्रियाचा खरा चेहरा लगेचच कळतो की आतापर्यंत जिच्यावरती आपण इतका विश्वास ठेवला ती मुलगी फक्त आणि फक्त अर्जुनबरोबर लग्न करते, अर्जुनच्या आयुष्यातून सायलीला काढण्यासाठी आणि सुभेदारांचा पैसा संपत्ती बळकावण्यासाठी. या सत्याचा उलगडा झाल्यानंतर पूर्णाजीच्या पायाखालून जमीनच सरकते. आणि इथे आता पूर्णाजीने स्वतःहून जे इथे अर्जुन आणि प्रियाचं लग्न ठरवलेलं असतं ते ती स्वतः मोडते आणि म्हणते की आम्हाला अशी मुलगी अजिबातच नको आहे जी आमच्या वाईटावरती उठलेली आहे आणि जिच्याबरोबर माझ्या नातवाचं आयुष्य इथे खूपच जास्त नरक होऊन जाईल. आणि मी माझ्या नातवाला तुझ्याबरोबर लग्न करण्याची जी काही शिक्षा देत होते ना, ते आता काम मी करणार नाही आहे. तुझ्यासारख्या मुलीला घरामध्ये सुद्धा 1 मिनिट ठेवायला नको आहे. तेव्हा इकडे आता स्वतःच्याच तोंडातून स्वतःचं सत्य इथे सगळ्यांना सांगितलेली प्रिया आता पूर्णपणे फसलेली असते. आणि इथे सायलीने बोललेला शब्द खरा ठरलेला असतो की प्रिया, आता तू एवढी बोलतेस ना, पण जेव्हा डोळे उघडून बघशील ना तेव्हा तुझ्या हातामध्ये काही नसणार आहे, सगळं काही तुझ्या हातातून निसटून गेलेलं असणार आहे. आणि हे सायलीचे शब्द प्रियाने खरे करून दाखवलेले असतात. म्हणजे चैतन्य आणि कुसुमताईच्या मदतीने इथे सायलीने जो काही प्लॅन केलेला असतो तो आता सक्सेसफुल झालेला असतो. आणि इथे सायलीने त्या घरामध्ये प्रियाला जाण्याआधीच अडवलेलं असतं आणि प्रियाचा खरा चेहरा सुभेदारांच्या समोर आणलेला असतो. तर प्रेक्षकांनो, इथे प्रिया स्वतःच्या तोंडून हे सगळं सत्य कसं काय बोलते आणि सायली हिने जो शब्द दिलेला आहे सगळ्यांना की बायको तर मी अर्जुनचीच होणार, माझ्या नवऱ्याबरोबर माझंच लग्न होणार, हे ती कशा पद्धतीने आता सगळ्यांना करून दाखवते, आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया.
तर इथे प्रेक्षकांनो आता प्रिया जबरदस्ती अर्जुनला आपल्याबरोबर लग्न करायला तयार करते, कारण तिने पूर्णाजीला आता आपली इकडे ढाल बनवलेलं असतं. तिला जे हवंय ते मिळवण्यासाठी पूर्णाजीचा ती वापर करून घेत असते. आणि पूर्णाजीसुद्धा आपल्या अर्जुनच्या प्रेमापोटी आणि त्याचबरोबर नातीच्या प्रेमापोटी सगळं काही तिचं ऐकत असते, कारण अर्जुन आणि तन्वी जर एकत्र आले तर सुखाने संसार करतील आणि त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही वाईट दिवस चालू आहेत ते निघून जातील, असा पूर्णाजीचा गैरसमज असतो आणि त्याचा फायदा प्रिया करून घेत असते. प्रियाला फक्त त्यांची गडगंज श्रीमंती हवी आहे, त्यांचा पैसा अडका हवा आहे आणि सुभेदारांचं नाव. बाकी मग तिला कशाशीही देणं घेणं नाही आहे. पण इथे सायलीला हे सगळं माहिती असतं आणि सायलीने या वेळा ठरवलेलं असतं की आता रडायचं नाही तर लढायचं, कारण प्रिया ही नालायक मुलगी आहे. ती सुभेदारांच्या घरी फक्त त्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी जाते. जर प्रियाचं अर्जुन सरांबरोबर लग्न झालं तर अर्जुन सरांना एक प्रकारची शिक्षाच मिळेल आणि हेच मला नको आहे. प्रियाला त्या घरामध्ये मी जाऊच देणार नाही, कारण पूर्णाजीने त्यांच्याकडून वचन घेतलं आहे. पूर्णाजीची तब्येत एकदम बरी आहे. जेव्हा अर्जुन सरांनी लग्नासाठी होकार दिला, पूर्णाजी लगेच बऱ्या झाल्या. मग अर्जुन सरांचं हित फक्त पूर्णाजींना हवं आहे. मग जेव्हा त्यांना कळेल ना की प्रिया जर अर्जुन सरांच्या आयुष्यामध्ये आल्या तर अर्जुन सरांचं आयुष्य नरक होऊन जाईल, तेव्हा कुठल्याही आजीला वाटणार नाही की आपल्या नातवाची ही परिस्थिती व्हावी. आणि म्हणूनच इथे सायलीने आता आत्मविश्वासाने सगळ्यांना सांगितलेलं आहे की माझं लग्न माझ्या नवऱ्याबरोबरच होणार. जेव्हा इथे प्रिया सायलीला बोलायला येते की सायली, अगं तुझं आणि अर्जुनचा आता डिवोर्स होणार, तू आणि अर्जुन नवरा बायको नाहीत, अर्जुन माझ्याबरोबर लग्न करतोय. तेव्हा इकडे तुझं लग्न कायद्याने मान्य केले, कायद्याने झाले असं जे तू म्हणत होतीस ना, तोच कायदा आता तुम्हाला दोघांना एकमेकांपासून वेगळं करणार आहे. तेव्हा सायली तिला खूपच जास्त कॉन्फिडेंटली म्हणते की एक कागदाचा तुकडा आम्हाला दोघांना एकमेकांपासून वेगळं नाही करू शकत, कारण आम्ही एकमेकांवरती प्रेम करणारी लोकं आहोत. मग तो कागदाचा तुकडा आमच्या मनातून आमचं प्रेम काढू शकणार आहे का? अगं प्रिया, तू लहानपणापासून फक्त स्वप्न बघत आली आहेस. तुला नाही का चंद्र तोडून आणायचं होता, तुला पैशांचं झाड लावायचं होतं, ही तुझी स्वप्न होती, ती पूर्ण झाली का? मग हे स्वप्न कसं काय पूर्ण होईल की तू माझ्या नवऱ्याबरोबर तू लग्न करशील? तुला लग्न करायचं आहे ना, हे तुझं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही, असं इकडे सायली आता प्रियाला म्हणत असते. प्रियाला असं वाटत असतं की सायलीला राग काय येत नाही आहे, पण सायलीला माहिती असतं की आता ती पुढे काय करणार आहे. काहीही झालं तरीसुद्धा प्रियाला आपल्या नवऱ्याबरोबर लग्न करू द्यायचं नाही, हे मात्र तिने ठरवलेलं असतं. तेव्हा इकडे आता कुसुमताई म्हणते, काय गं सायली, तू त्या प्रियाला इतकं सुनावलंस, तिला चॅलेंज दिलेस की माझ्या नवऱ्याबरोबर लग्न करून दाखव, एवढं काय करणार काय आहेस तू? तेव्हा इथे सायली म्हणते, कुसुमताई तू कशाला उगाच टेन्शन घेतेस, तू फक्त मी सांगेन ना तसं कर, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. मी पण घेणार नाही आहे, कारण आता मी एकदम टेन्शन फ्री आहे. ती म्हणते की चैतन्य भाऊजी आहेत, तू आहेस आणि माझी काही जोडलेली हक्काची माणसं आहेत, तीसुद्धा येतील ना माझ्या मदतीला. त्याच्यामध्ये कला, अद्वैत आणि अजून तिची मित्रमंडळी त्याच्यामध्ये सामील होणार आहे तिला मदत करण्यासाठी. तर इथे प्रेक्षकांनो आता कुसुमताईला धीर आलेला असतो की ह्या वेळेला सायली काही अलगच आहे, ती बरोबर आता ह्या वेळेला प्रियाला धडा शिकवणारच. तर इथे प्रेक्षकांनो आता अर्जुन मनातून पूर्णपणे खचून गेलेला असतो. त्याला असं वाटतं की सायलीला दिलेला शब्द तो पूर्ण करू शकत नाही आहे, म्हणून तो चैतन्याला म्हणतो की चैतन्य, ही जी ओढणी आहे ना ती घेऊन तू सायलीकडे जा आणि सायलीला म्हण की अर्जुनने दिलेला शब्द तो पूर्ण नाही करू शकला, ही ओढणी त्याच्याकडे ठेवून घेणं तो स्वतःला आता त्या लायकीचं समजत नाही आहे. तेव्हा इथे सायली म्हणते की हे बघा तुम्ही चैतन्य भाऊजी, एक काम करा, तुम्ही ही ओढणी आहे ना अर्जुन सरांना परत करा आणि त्यांना सांगा की या ओढणीला मॅचिंग असा एक कुर्ता घ्या आणि तो तुम्ही लग्नाच्या दिवशी घाला, कारण ही ओढणी आणि ही ओढणीवाली दोघीही अर्जुन सरांच्याच आहेत, बाकी कुणाच्याही नाही. आणि त्यांना सांगा की तुम्हाला प्रियाबरोबर लग्न करावं लागणार नाही आहे, कारण त्यांचं लग्न होणार पण सायली बरोबरच होणार. मीच त्यांची बायको आहे आणि त्यांना आणि मला एकमेकांपासून कुणीही वेगळं करू शकत नाही आणि ही प्रिया तर अजिबातच नाही. तेव्हा इथे चैतन्याला खूपच जास्त आनंद होतो. चैतन्य म्हणतो, सायली वहिनी, अगं काय करणार काय आहेस तू? तेव्हा सायली चैतन्याला आपला प्लॅन समजावून सांगते की कशा पद्धतीने प्रियाचं भांडं सगळ्यांच्या समोर आणायचं.
कारण प्रिया खूपच जास्त चलाक आहे. सगळ्यांबरोबर इथे गुडी वागते, गोड बोलते. पण तेवढी ती आहे का? तिला फक्त ह्या सगळ्यांना उद्ध्वस्त करायचं आहे आणि हे तिचं सत्य लवकरच आपण सगळ्यांच्या समोर आणू. फक्त ही ओढणी तुम्ही आता अर्जुन सरांना नेऊन द्या. तेव्हा इथे चैतन्य ती ओढणी अर्जुनला देतो. अर्जुन म्हणतो, "हे काय तू परत का घेऊन आलास? सायलीने घेतली नाही का? ती रागवली आहे का माझ्यावरती?" तेव्हा चैतन्य म्हणतो, "नाही रे, ह्या वेळेला मी सायली वहिनीचं एक वेगळंच रूप बघितलं. ती काय म्हणाले माहिती आहे? अर्जुनला सांगा की लग्नाची तयारी करा म्हणून आणि लग्नसुद्धा करा. पण त्या प्रियाबरोबर नाही, तर तुमच्या बायकोबरोबर, सायलीबरोबर. सायली वहिनीच तुझ्याबरोबर लग्न करणार आहे." तेव्हा अर्जुन म्हणतो, "काय? पण हे कसं शक्य आहे?" तेव्हा चैतन्य म्हणतो, "सगळं शक्य आहे. सायली वहिनीने सगळं काही ठरवून ठेवलं आहे. फक्त ती म्हणाली की तू लग्न एन्जॉय कर आणि ते प्रियाबरोबर लग्न ठरले म्हणून नाही, तर सायलीबरोबर पुन्हा लग्न होणार आहे म्हणून तुला लग्न एन्जॉय करायला सांगितले. तू आता अजिबात काळजी करू नको. तू दिलेलं वचन पूर्णाजीला हे तू मोडणार नाही आहेस, तर स्वतः पूर्णाजीच हे लग्न मोडून टाकेल आणि तुझं आणि सायली वहिनीचं लग्न लावून देईल. हा शब्द आहे सायली वहिनीने तुला दिलेला." तेव्हा इकडे आता अर्जुनसुद्धा कॉन्फिडंट होतो की इथे सायली खचून बसलेली नाही आहे, तर तीसुद्धा आता काही ना काहीतरी प्रयत्न करते प्रियाला माझ्यापासून दूर करण्यासाठी. तर इकडे आता मेहंदी असते, कला आलेली असते आणि तिला छान सुंदर अशी सुबक मेहंदी काढते आणि म्हणते की सायली तू अजिबात काळजी करू नको. अगं चांदेकर आहे ना, तो गेला आता. त्या प्रियाला आपल्याकडची मेहंदी लागणार आहे ना सुभेदारांच्या घरी, तर ती मेहंदी तिला शेणाची लागणार आहे. तिची मेहंदीच नाही रंगणार. तर इकडे आता शेणाची मेहंदी तिच्या हातावर पाडण्यासाठी कोण खूपच जास्त छान असं डेकोरेट करून पाठवलेले असतात, पण त्याच्यामध्ये तर शेण असतं आणि शेणाची मेहंदी हातावर पाडल्यानंतर वास तर खूप येतो, खूपच जास्त दुर्गंध येतो आणि त्याचबरोबर ती रंगतसुद्धा नाही. त्यामुळे इथे प्रियाचं अर्जुनवरती तर प्रेम नाहीच आहे, पण अर्जुनचं तर अजिबातच प्रेम नाही आहे. हे सुद्धा याच्यावरून आता पूर्णाजीला असं वाटतं की हे काय, तुझी मेहंदी तर अजिबातच रंगली नाही. जेव्हा सायली हातावरती मेहंदी काढायची ना, किती रंगायची. तेव्हा इकडे प्रिया आता गप्पच बसते. ती म्हणते, "पूर्णाजी, तिचं नाव घेणं गरजेचं आहे का?" त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे सायली कुसुमताईला म्हणालेली असते की हळदीसुद्धा होणार, संगीतसुद्धा होणार, मेहंदीसुद्धा होणार आणि धामधूममध्ये सायली अर्जुनचं लग्नसुद्धा. आणि अगदी असंच होतं. इथे सायलीने चैतन्याला गुंगीचं औषध आणायला सांगितलेलं असतं, तर भांग आणायला सांगितलेले असते. कारण प्रिया शुद्धीत तर काहीच बोलणार नाही, उलट ती खूपच जास्त डावपेच खेळेल हे सायलीला माहिती असतं. म्हणून इथे आता चैतन्याला सांगून तिने भांग मागितलेली असते आणि ज्यूसच्या ग्लासमध्ये फक्त प्रियाच्याच इथे भांग मिक्स केलेली असते. आणि इथे प्रेक्षकांनो, आता सगळ्यांना ज्यूस दिला जातो. तेव्हा संगीतमध्ये प्रियासुद्धा एन्जॉय करत असते. अर्जुनबरोबर तिला डान्स करायचा असतो. त्यामुळे इथे आता तिला ज्यूस आणून दिला जातो. आधी तर ती नाही म्हणते, पण इथे खूपच जास्त प्रेमाने अस्मिता तिला प्यायला सांगते. अस्मिता म्हणते, "अगं छान आहे, तुला एनर्जी हवी आहे ना, आता तुला डान्स करायचा आहे, पी बरं तू." तेव्हा आता भांग मिक्स केलेला जो ग्लास असतो ज्यूसचा, तो प्रिया आता संपूर्ण पिऊन टाकते. तिच्या आता पोटामध्ये भांग तर गेलेली असते आणि हळूहळू तिला गुंगी यायला सुरुवात होते. आणि प्रेक्षकांनो, इथेच सायलीने आता सगळं काही जिंकलेलं असतं. कारण आता प्रिया जेव्हा तोंड उघडेल तेव्हा फक्त आणि फक्त घाण बाहेर येणार आहे हे तिला माहिती असतं. आणि इथे प्रेक्षकांनो, जेव्हा डान्स करण्याची वेळ येते संगीतमध्ये, तेव्हा प्रियाला डान्स करता येतच नाही. ती इकडे तिकडे आता ढकलत असते. अर्जुनचा हात पकडून नाचण्याचा प्रयत्न करते, पण इथे आता प्रियाला अर्जुनबरोबर सायली दिसत असते. तेव्हा ती रागवते आणि म्हणते की "ए सायली, तू इथे काय करतेस? सांगितलं होतं ना की अर्जुनची बायको फक्त मी होणार आहे. तू मला चॅलेंज केलेस ना, बघ हे चॅलेंज मी जिंकून दाखवणार. अगं अर्जुन आणि तुला वेगळं करण्यासाठी मी किती प्रयत्न केलेत हे तू विसरलेस का? आणि फायनली माझं आणि अर्जुनचं लग्न ठरलं आहे. आमच्या दोघांचं लग्न होणार म्हणजे होणार. तू अजिबात काही करू शकणार नाही आहेस. अगं इतके दिवस मी जे प्रयत्न करत होते, आता कुठे त्याचं फळ मला मिळाले. आता कुठे अर्जुन आणि मी, आम्ही दोघेजण एकत्र येणार आहोत. आमचं लग्न झालं आहे." तेव्हा इकडे आता प्रिया म्हणत असते की "दूर हो, अर्जुनपासून दूर हो." तेव्हा इथे आता सायली तिला भांग प्यायल्यामुळे सगळीकडे दिसत असते. सायलीने दिलेलं तिला जे चॅलेंज असतं ते चॅलेंज आता सायली जिंकते की काय असं प्रियाला वाटत असतं. प्रिया म्हणते की "नाही सायली, मी तुला जिंकू देणार नाही आहे. अर्जुनबरोबर लग्न माझंच होणार. ह्या घरावर राज्य मीच करणार. हा पैसा, संपत्ती हे सगळं
वैभव फक्त आणि फक्त माझा आहे आणि अर्जुनसुद्धा माझा आहे. तू कितीही प्रयत्न केलेस ना तरी अर्जुन तुला मिळणार नाही. अगं अर्जुनला आणि तुला वेगळं करण्यासाठी मी काय काय नाही केलं. तुझ्यावरती चोरीचा आळ घेतला, तुझ्या कॅरेक्टरवरती शिंतोडे उडवले, तुझ्यावरती मी नाही नाही ते आरोप केले, तू मला मारलंस, तू मला शिव्या दिल्यास, तू माझा छळ केलास. हे सगळं मी सगळ्यांना सांगितलं. तेव्हा कुठे सगळ्यांचा विश्वास बसलाय आणि आमचं लग्न होणार आहे. आता तू इथून निघून जा. तेव्हा सायली तिथे खरोखर आलेली असते आणि म्हणते, प्रिया अगं पण तुला सुभेदार किल्लेदार हे दोन्ही कुटुंब खूप आवडतात ना, तुला त्या सगळ्यांची सेवा करायची आहे. प्रिया म्हणते, अजिबात नाही, मला त्यांच्याशी देणं घेणं नाही आहे. मला फक्त अर्जुनबरोबर देणं घेणं आहे आणि त्यांच्या संपत्ती आणि पैशाची, बाकी मला काही नको आहे. तेव्हा इकडे ती म्हातारी, ती कल्पना, मला यांच्याशी अजिबात देणं घेणं नाही आहे. डोकं खातात माझं. त्यांच्याशी गोडगोड बोलून मी सुद्धा आता वैतागली आहे. आता मला फक्त एकदाचं अर्जुनबरोबर लग्न करायचं आहे असं प्रिया म्हणते. तेव्हा इकडे प्रेक्षकांनो, प्रियाने आता सगळं सत्य हे सगळ्यांच्या समोर आणलेलं असतं की ती फक्त पैशांसाठी अर्जुनबरोबर लग्न करते आणि अर्जुन आणि सायलीला एकमेकांपासून वेगळं करण्यासाठी हे लग्न करते. आणि हे सत्य जेव्हा आता पूर्णाजीला कळतं, पूर्णाजीच्या पायाखालची जमीन सरकते आणि ती येऊन प्रियाच्या जोरदार कानाखाली देते. तेव्हा इथे सायली म्हणते, बघितलं पूर्णाजी, ह्या मुलीबरोबर तुम्हाला अर्जुन सरांचं लग्न लावून द्यायचं आहे. अहो तिने किती कटकारस्थानं केली आहेत, तुम्हाला माहिती नाही आहे का? तेव्हा पूर्णाजी म्हणते की सायली मला माफ कर आणि पूर्णाजी अर्जुनचं आणि प्रियाचं लग्न तिथल्या तिथे मोडते आणि म्हणते की लग्न अर्जुनचं होणार पण ते सायलीबरोबर होणार. तेव्हा रविराज काकांना सुद्धा प्रियाच्या वागण्याची खूपच जास्त लाज वाटते. ते प्रियाला घेऊन लगेचच तिथून निघून जातात, सगळ्यांची माफी मागतात. तर अशा रीतीने इथे सायलीने आता स्वतःवरचा विश्वास कायम ठेवत प्रियाचा खरा चेहरा बरोबर सगळ्यांच्या समोर आणलेला असतो. कारण शुद्धीत ती बोलणार नाही, पण जर ती दारू प्यायली तर खरं बोलू शकते हे तिला बरोबर माहिती असतं. म्हणून तिला आता भांग देण्यात आलेली असते आणि गुंगीच्या भरामध्ये सगळं सत्य वधून ती मोकळी झालेली असते. तर अशा रीतीने पुन्हा एकदा अर्जुनबरोबर थाटामाटात धूमधडाक्यात लग्न करत सुभेदारांची सून आणि अर्जुनची बायको आता पुन्हा एकदा सायली झालेली असते आणि तिने दिलेला शब्द हा पूर्ण केलेला असतो, ती जिंकलेली असते.